नमस्कार मंडळी. तर बघा, आजकालच्या पिढीमध्ये नातं हे टिकत नाही. आज लग्न झालं की एका महिन्यात डिवोर्स. असं का बरं होतं? कारण आजकालची जी पिढी आहे, त्यांनी नातं टिकवण्याचा प्रयत्नच करत नाही. दोन्ही बाजूनं प्रयत्न होत नाही. आणि आधीची पिढी, आपल्या आजी-आजोबा किंवा आपले आई-वडील, त्यांनी सतत एकमेकांना माफ करत असतात. प्रत्येक चुका ह्या सगळ्याकडून होतात. मोठ्यांकडून, लहानांकडून, आपल्याकडून, आपल्या मुलांकडून, प्रत्येकाकडून चुका या होतच राहणार. पण माफ करता सुद्धा आलं पाहिजे आणि माफ करण्यासाठी आपला मोठेपणा सुद्धा लागतो. तो आजकालच्या पिढीत बिलकुल नाहीये. आणि आपले आजी-आजोबा किंवा आई-वडील सतत गुन्हे करत असतात आणि एकमेकांना त्यांनी माफ सुद्धा करत आले. त्यामुळे त्यांचे संसार सुद्धा टिकले, गुण्यागोविंदाने नांदले सुद्धा. आणि आपली पिढी आहे आजकालची, की आज भांडण केलं, 1 महिन्यात भांडण पुन्हा वाढवत जायचं आणि 1 महिन्यानंतर डायरेक्ट डिव्होर्स घ्यायचा.